नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, आजचे वीकली करंट अफेअर्स. मित्रांनो, पूर्ण आठवड्याचे आपण खूप महत्त्वाचे प्रश्न पाहतो. 120 प्लस प्रश्न मित्रांनो एकदा पूर्णपणे आपण कव्हर अप करून घ्यावा, जेणेकरून जो कोण नवीन असेल त्याला सुद्धा मदत होईल, जो वीकली पाहतो त्या व्यक्ती सुद्धा मदत होईल, आणि जो पूर्णपणे आपले करंट अफेअर पत्तानी शेवटी रिव्हिजनसाठी पाहतो त्या व्यक्तींसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. मित्रांनो, प्रत्येकाने फायदा करून घ्यावा, हाच एक मोठा उद्देश आहे. चला आपण सुरू करूया सोमवारचे प्रश्न. म्हणजेच लक्षात ठेवा, आपण पाहतोय मित्रांनो की 14 ऑक्टोबरचे महत्वाचे प्रश्न. 14 ऑक्टोबर दिवशी वर्ल्ड स्टँडर्ड डे होता, लक्षात ठेवा. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर 105वा क्रमांक आहे. लक्षात ठेवा, 105वा क्रमांक 127 देशाने. मिल्टन चक्रीवादळ अलीकडे कोणत्या देशाला प्रभावित केले? तर अमेरिका. ठीक आहे. नेक्स्ट तिसरा प्रश्न, आणि कोणत्या ठिकाणी द्वितीय आर्मी कमांडर 24 सालासाठी परिषद आयोजित करण्यात आली होती? ऍक्च्युअली पाहायला गेलं तर लक्षात ठेवा, थोडासा पॉईंट खूप महत्वाचा याच्यामध्ये आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. सिक्कीम आणि नवी दिल्ली. ठीक आहे, दोन्हीकडे झालेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. 24चा शांततेचा नोबेल कोणाला मिळाला? निहोन हिंदाक्यो जपानी संघटना आहे. ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्र हो. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड खालील कोणत्या शहरात आपले पहिले परदेशी कॅम्पस स्थापन करणार आहे? तर उत्तर आहे मित्रांनो, दुबईमध्ये सुरू करणार आहे. ठीक आहे. पुढे कोणत्या राज्य सरकारने आरक्षणाच्या लाभासाठी अनुसूचित जाती उपवर्गीकरण अभ्यासक्रमासाठी निवृत्त शमीम अख्तर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासक्रम स्थापन केले? तर नवी दिल्ली तेलंगणा सरकारने. ठीक आहे. भारताने शारजामधील 20व्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक शो मध्ये अधिकृतपणे आपली कोणती मोहीम सुरू केली? स्टडी इन इंडिया. ठीक आहे. पुढे कोणत्या राज्यात दुसरे व्याघ्र प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे? तर बिहारच्या कैमूर जिल्ह्यामध्ये या व्याघ्र प्रकल्प कैमूर वन्यजीव अभयारण्याला मान्यता दिलेली आहे. ठीक आहे. आणि पहिले व्याघ्र प्रकल्प चंपारणामध्ये वाल्मिकी वाघ प्रकल्प आहे. ठीक आहे. ग्लोबल बायोफ्ल्यूज अलायन्स यजमान देश करार स्वाक्षरी केली? भारत देशाने केलेली आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्र हो. पीएम सूर्य मुफ्त घर बिजली योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण रूफटॉप सौर प्रकल्पासाठी किती कोटीची तरतूद करण्यात आली? तर 500 कोटी. ठीक आहे. पुढील प्रश्न, इंडियन रेल्वे फायनान्शियल कॉर्पोरेशनचे नवीन सीएमडी कोण झाले आहेत? आपल्याला प्रश्न विचारला, सुंदर प्रश्न आहे, मनोज कुमार दुबे. पुढे 38व्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन उत्तराखंडामध्ये केव्हा सुरू होणार आहे? तर 28 जानेवारी 2025 ला. आणि एंड जो होणार आहे ना मित्रांनो, लक्षात ठेवा, एंड. ठीक आहे. एंड जो होणार आहे ना मित्रांनो, तो कधी? 14 फेब्रुवारी 2025 ला होणार आहे. ठीक आहे. पुढे आणि 38वा खेळ आहे. कोणत्या मंत्रालयाने युवा संगम पोर्टल सुरू केलेत मित्रांनो? तर लक्षात ठेवा, पर्यटन मंत्रालयाने सुरू केलेले आहे. सॉरी, युवा संगम हे जे आहे मित्रांनो, तो शिक्षण मंत्रालयाने सुरू केले आहे. थारू जमाती प्रामुख्याने कुठे आढळतात? तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार. कोणत्या देशाने किंजल नावाचे हायपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित केले? तर रशियाने केले. ठीक आहे. ओके. किंजल म्हणजे खंजर मित्रांनो. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना कोणत्या राज्याने सुरू केली? ऑब्विसली महाराष्ट्र राज्याने सुरू केली आहे. नुकतेच हिमाचल प्रदेशाने अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव काय? तर संकल्प. पुढे कोणता दिवस जागतिक कापूस दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 7 ऑक्टोबर. ठीक आहे. नेक्स्ट, कोणत्या संस्थेने राष्ट्रीय कृषी संहिता तयार केली आहे? तर उत्तर आहे भारतीय मानक ब्युरो. आणि लास्ट क्वेश्चन, अलीकडे आफ्रिकन देशात मार्बर्ग विषाणूचा उद्रेक झाल्याची नोंद कुठे झाली? तर रवांडा देश. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपण सर्वच्या सर्व प्रश्न महत्वाचे घेतलेले आहेत. आपण पाहतोय 15 तारखेचे प्रश्न. भारतात 2030 पर्यंत वस्त्र उद्योग क्षेत्रामध्ये किती USD अब्ज डॉलर पर्यंत व्यापार वाढीचे उद्दिष्ट आहे? तर डॉलर किती? 350 अब्ज डॉलर. इंडियन चेंबर ऑफ फूड अँड एग्रीकल्चर कॉन्फरन्स कुठे आयोजित करण्यात आली होती? आहे म्हणजे नवी दिल्ली. ठीक आहे. पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला म्हणजे RSS लक्षात ठेवा, RSS ला लक्षात ठेवा. ठीक आहे. RSS ला 100 वर्ष पूर्ण होत आहे. ठीक आहे. पुढे जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातून राष्ट्रपती राजवट केव्हा रद्द करण्यात आली आहे? यापेक्षा वेगळे होते उत्तर. तर उत्तर आहे किती? 13 ऑक्टोबर. लक्षात ठेवा. किती? 13 ऑक्टोबर. लक्षात ठेवा. ठीक आहे. माहित असणं आपल्याला आवश्यक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील कोणत्या 14व्या महारत्न कंपनी दर्जा मिळाला आहे? तर लक्षात ठेवा, हाल. ठीक आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड.
नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंटच्या अलीकडे सर्वेक्षणात कोणत्या कुटुंबाचे सरासरी मासिक उत्पन्न वाढलेले आहे? तर ग्रामीण भागाचे वाढलेले आहेत. संगीतकार इंद्रनंद सिंह यांचे नुकतेच निधन झाले असून ते कशाशी संबंधित आहे? तर दोन्ही रेडिओ निवेदन आणि आकाशवाणी. पुढे भारतीय नौदल जहाज, भारतीय तटरक्षक दल जहाज विराट लांब पल्ल्याच्या भाग म्हणून कोणत्या देशात पोहोचले आहे? तर बहरीन देशात पोहोचले आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. भविष्यातील ऍक्च्युली अप्रतिम नाही, इथे लक्षात ठेवा. ठीक आहे. इथे आहे अविध्वंसक. लक्षात ठेवा. विध्वंसक टाळण्यासाठी किंवा केंद्रीय विज्ञान मंत्रालय एक्स बॉन्ड रडार कुठे बसवण्यात आला? तर वायनाड मध्ये बसवण्यात आलेला आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. पंतप्रधान इंटर्नशिप योजना पोर्टल किती वयोगटातील भारतीय व्यक्तींसाठी आहे? तर उत्तर आहे 21 ते 24. गारमेंट मार्केट प्लस सीओ म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर एल सत्य श्रीनिवास. पुढे नुकतेच लॉन्च झालेले युद्ध हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर बॉब वुडवार्ड. पुढे नरेंद्र मोदी 20 ऑक्टोबर रोजी संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्टेडियमचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करणार आहेत? तर उत्तर आहे वाराणसीमध्ये करणार आहेत. पीएम गतशक्ती अनुभूती केंद्राचे अलीकडे कुठे आयोजन करण्यात आले आहे? ठीक आहे. बघा, गतशक्ती अनुभूती केंद्राचे जर पाहायला गेलं तर नवी दिल्लीमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे. नुकतेच आंतर संसदीय संघाची बैठक कुठे घेण्यात आली? तर जिनिव्हा मध्ये घेण्यात आलेली आहे. पुढे 17 ते 18 ऑक्टोबर रोजी मुंबईत वार्षिक माइंडफुलनेस इंडिया समिटचे कितवे संस्करण होणार आहे? तर तिसरे होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. WHO दक्षिण पूर्व आशिया क्षेत्रीय समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? JP नड्डा. पुढील क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. नुकत्याच पार पडलेल्या 4थ्या ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप 24 मध्ये कोणत्या देशाने पदतालिकेत अव्वल स्थान मिळवले? भारताने पहिलं, इटलीने दुसरं, नॉर्वेने तिसरं. लक्षात ठेवा. चीनने कितवं? चौथं. ठीक आहे. भारत कितवा आहे? पहिला आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. अलीकडे कोणत्या आफ्रिकन देशात मारबर्ग विषाणूचा उद्रेक झाल्याची नोंद झाली आहे? तर रवांडा. आणि नेक्स्ट क्वेश्चन. बंजारा हेरिटेज म्युझियम पीएम मोदी यांच्या हस्ते कुठे उद्घाटन करण्यात आले? वाशिम. आपण पाहतोय 16 तारखेचे प्रश्न. जात सर्वेक्षण सुरू करणारे नुकतेच कोणते राज्य तिसरे राज्य बनले आहे? तर तेलंगणा हे तिसरे राज्य बनले आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे नाव नुकतेच कोणाच्या नावावर बदलले आहे? तर रतन टाटा. पुढे नेक्स्ट तिसरा क्वेश्चन. 2025 मध्ये ISSF ज्युनियर वर्ल्ड कपचे आयोजन कोण करणार आहे? तर आपला देश, भारत देश. भारत वाक्य पुस्तकाचे नुकतेच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. ते कोणाचे पुस्तक आहे? तर डॉक्टर बलावल्ली. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. नुकताच अर्थशास्त्र 2024 चा नोबेल पारितोषिक कोणाला जाहीर झाला? तर डेरॉन, सायमन आणि जेम्स म्हणजे लक्षात ठेवा वरीलपैकी सर्व. पुढे नेक्स्ट. जामानगरच्या गादीचे वारस म्हणून कोणाला घोषित करण्यात आले? तर अजय जाडेजा. पुढे वाचन प्रेरणा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर उत्तर आहे 15 ऑक्टोबर. बायो पॉलिमर साठी भारतातील पहिल्या प्रात्यक्षिक सुविधाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? असा आपल्याला प्रश्न आहे. लक्षात ठेवा. तर पुण्यामध्ये करण्यात आलेले आहे. USA इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम 2024 साठी समिट कुठे होणार आहे? असा प्रश्न विचारला. लक्षात ठेवा. नवी दिल्ली. पुढे महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक केव्हा होणार आहे? तर लक्षात ठेवा 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूक होणार आहेत. फूट रोड हा रोग कोणत्या राज्यातील शेळ्या मेंढ्यांना प्रभावित करीत आहे? तर उत्तर आहे लक्षात ठेवा हिमाचल प्रदेश. ठीक आहे. पुढं जागतिक स्थलांतर पक्षी दिन केव्हा साजरा केला जातो? ऍक्च्युली 11 मे आणि 12 ऑक्टोबर हे दोन्ही आहे. दोन्ही दिवशी साजरा केला जातो. केंद्रीय मंत्रिमंडळाने SBS 3 प्रकल्पाला मंजूर दिली. ती कशाशी संबंधित आहे? तो गुप्तचर उपग्रहाशी संबंधित आहे. भारतातील पहिल्या एकात्मिक राज्यस्तरीय सायबर कमांड अँड कंट्रोल सेंटरचे उद्घाटन कुठे करण्यात आले? आपलं महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये करण्यात आले है ना. अलीकडे इमिग्रेट V2.0 पोर्टल आणि ऍप कोणी लॉन्च केले आहे? तर लक्षात ठेवा तर डॉक्टर एस जयशंकर जे परराष्ट्र मंत्री आहेत. अलीकडे भारताने कोणत्या देशातून आपले राजदूत परत बोलवले? तर कॅनडा देशातून परत बोलवले आहे. ठीक आहे. अलीकडे चीनमध्ये शीश पांगमा पर्वतात चढाई करणारा पहिला भारतीय कोण बनलाय? तर अर्जुन वाजपेयी. पुढे
नुकतेच अतुल परचुरे यांचे निधन झाले ते कोण आहेत तर मराठी अभिनेता आहेत. पुढील बंजारा हेरिटेज म्युझियम पीएम मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे तर कुठे वाशिम मध्ये. पुढे नुकतेच जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट स्टारशिपची 5वी यशस्वी प्रक्षेपण आणि लँडिंग चाचणी घेण्यात आली ते कोणत्या संस्थेशी संबंधित आहे तर स्पेस एक्स. ठीक आहे. शांघाय मास्टर्स फायनल 24 विजेता खालील कोण आहे तर उत्तर आहे जेनिक सिनर. ठीक आहे. ओके. दुसरा प्रश्न आयसीसी क्रिकेट खेळाडूचा सप्टेंबर महिन्यातील मंथ ऑफ द क्रिकेट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मॅन्डिस आणि टॅमी. लक्षात ठेवा वरील दोन्ही बरोबर आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन आय गॉट लॅब केंद्रीय मंत्री डॉक्टर एल मुरुगन माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना कोणत्या उद्देशाने सुरू केली आहे तर कौशल्य सुधारणे. ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन कझाकस्तान 27वे आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप व 24 साठी भारतासाठी कांस्य पदक कोणी जिंकले आहे तर उत्तर आहे अहिका मुखर्जी. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. पुढे भारतीय नौदलाने अलीकडे LNT बहुउद्देशीय कुट्टुपल्ली प्रकल्पाचे पहिले जहाज कोणते लॉन्च केले तर समर्थक. ठीक आहे. पुढे कितव्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 ची घोषणा करण्यात आली आहे तर तिसऱ्या नव्हे मित्रांनो तर 5व्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. कोणत्या राज्यात भारतीय सैन्याने नुकतेच नवीन तोफखाना फायरिंग रेंज उघडली आहे तर लक्षात ठेवा अरुणाचल प्रदेश. ठीक आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन लाओ पीपल्स डेमोक्रेटिक रिपब्लिकच्या 2 दिवसीय अधिकृत दौऱ्याचा समारोप कोणी केला. ठीक आहे. ओके. तर PM नरेंद्र मोदी. पुढे ज्यांची भारतीय तटरक्षक दलाचे 26वे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तर आहे परमेश शिवमणी. ठीक आहे. ओके. 4 नंबर ऑप्शन. जागतिक अन्न दिन केव्हा साजरा केला जातो तर 16 ऑक्टोबर. खालीलपैकी कोणत्या महिला धावपटूंनी सर्वात वेगवान मॅरेथॉन धावण्याचा विक्रम केला आहे तर लक्षात ठेवा रुथ शेपनेटिच. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे नवी दिल्ली येथे आयोजित जागतिक दूरसंचार मानकीकरण सभा 2024 उद्घाटन कोणी केले आहे तर PM नरेंद्रजी मोदी यांनी. पुढे दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्प आणि दमणगंगा एकलहरी गोदावरी नदीजोड प्रकल्प कोणत्या राज्य सरकारने अलीकडे मंजूर केला आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र. पुढे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 इथे इथे चूक झाली माझ्याकडून. ठीक आहे. 24 पाहिजे. 24 ची कितीवी विधानसभा आहे तर 15वी. ठीक आहे. पुढे मराठीतील कोणत्या पुस्तकाला क्रॉसवर्ड बुक पुरस्कार मिळाला आहे तर दुडिया कोणी लिहिलंय विश्वास पाटलांनी लिहिलंय. इंटरनॅशनल ब्रेन रिसर्च ऑर्गनायझेशन जागतिक गटाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली शोभा टोले. पुढे 26 नोव्हेंबर रोजी संविधान गौरव दिन साजरा केला जातो तर यावर्षी कितवा साजरा करण्यात येणार आहे 75वा. पुढे युरोपा क्लिप गुरु ग्रहाचे शोध घेण्यासाठी कोणी अंतराळ यान लॉन्च केलं आहे तर नासाने केलेलं आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट स्टारशिपची 5वी यशस्वी प्रक्षेपण व लँडिंग चाचणी घेण्यात आली ते कोणत्या संस्थेशी संबंधित आहे स्पेस एक्स. पुढे कोणत्या संस्थेने पुरवठा साखळी व्यवस्थापन प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी अन्न दर्पण उपक्रम सुरू केला आहे तर भारतीय अन्न महामंडळ. शुक्रवार म्हणजेच 18 तारीख जी पहिली कोळसा कंपनी आहे परवडणारी औषधे आणि उपचारासाठी विश्वासने इम्प्लांट्समेंट बनवलेली आहे तर उत्तर आहे SCCL साऊथ ईस्टर्न कोलफाइड्स लिमिटेड. एनर्जीचा स्थापना दिवस कितवा साजरा केला जातोय तर 40वा. स्थापना 16 ऑक्टोबर 1984. ठीक आहे. पुढील प्रश्न जम्मू काश्मीरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली ओमार अब्दुल्ला. ठीक आहे. ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश कोणते खेळाडू आहेत तर कुक नीतू डेव्हिड आणि डिव्हिलियर्स. तर नीतू डेव्हिड इंडियन आहे. लक्षात ठेवा. उत्तर काय वरील सर्व. हिंदी भारतीय हॉकी महिला HIL मध्ये सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली आहे तर उदिता दुहान. लक्षात ठेवा. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 27व्या अखिल भारतीय वन क्रीडा महोत्सवाचे आयोजन कुठे करण्यात आले छत्तीसगडची राजधानी रायपूर. पुढे अलीकडेच आकडेवारीनुसार पंतप्रधान सूर्य घर मुक्त बिजली योजनेअंतर्गत छतावरील सौर ऊर्जेसाठी स्थापित क्षमतेमध्ये कोणते राज्य आघाडीवर आहे तर गुजरात राज्य आघाडीवर आहे. हिपॅटायटिस E विषाणू रोग का
हेपोविरस रँडीस्ट्रोनचा प्राथमिक जलाशय काय आहे? अलीकडे बातमीमध्ये आहे तर उंदीर, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे, राज्यातील अंगणवाडीमधील किती पाळणाघर स्थापन करण्याचा राज्य सरकार निर्णय घेतला तर 345. पुढे, 22 वर्षीय नेमबाज सोनम उत्तमस्करने ISSF विश्वचषक फायनल 24 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये कोणते पदक जिंकले तर रौप्य पदक जिंकले. पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्र हो, अलीकडे कोणत्या देशाच्या विद्यापीठाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राज्यशास्त्र या विषयात मानद डॉक्टरेट बहाल केली तर लक्षात ठेवा मॉरिटेनिया नाही मित्रांनो, तर अल्जेरिया. लक्षात ठेवा काय आहे? अल्जेरिया. ठीक आहे. पुढे, भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र राष्ट्रीय ब्रँड अँबॅसिडर म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? रश्मिका मंदाना. 2024 साठी बुलंद पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर अरुणा सबाने. पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्र हो, 8व्या भारत मोबाईल काँग्रेसचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे तर माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. फेमिना मिस इंडिया 24 किताब कोणी पटकावला तर निकिता पोरवाल यांनी पटकावला आहे. वाराणसी पंडित दीनदयाल उपाध्याय मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पाला कॅबिनेटची मंजुरी. या प्रकल्पाची अंदाजे किंमत किती कोटी आहे? 2642 कोटी. पुढे, मंत्रिमंडळाने रब्बी विपणन हंगाम 25-26 साठी कोणत्या पिकाच्या किमान आधारभूत किमतीत MSP सर्वाधिक वाढ जाहीर केली आहे तर मोहरी. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, देशातील पहिले हिंदी साहित्य संग्रहालय कुठे उभारणार आहे तर वाराणसी. कोणत्या संस्थेने पुरवठा साखळी व्यवस्थापन प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी अन्न दर्पण उपक्रम सुरू केला आहे तर भारतीय अन्न महामंडळ. पुढील क्वेश्चन, अलीकडे दीपा कर्माकर निवृत्त झाली ते कोणत्या खेळामध्ये? जिम्नॅस्टिक. आपण पाहतोय शनिवारचे प्रश्न. आजचा पहिला प्रश्न, कोणत्या आयोगाने आंतरराष्ट्रीय मिथेनॉल सेमिनार, ठीक आहे, ओके, मिथेनॉल सेमिनार आणि एक्सपो 24 आयोजित केले आहे तर नीती आयोगाने आयोजित केले आहे. दुसरा प्रश्न, भारत सरकारने रेल्वेचे बुकिंग तिकीट 120 दिवसावरून किती दिवसापर्यंत कमी केले आहे तर 60 दिवसापर्यंत कमी केले आहे. संगीत नाटक अकादमी कोणत्या ठिकाणी पहिला आंतरराष्ट्रीय भारतीय नृत्य महोत्सव आयोजित केला आहे तर लक्षात असावा तर तो प्रॉपरली नवी दिल्ली येथे आयोजित केला आहे, तो पहिला आहे. देशातील सर्वात मोठे फुलपाखरूचे उद्यान कोठे बनले? ऍक्च्युअली नामदफा हा पहिला आहे, लक्षात ठेवा, आणि काझीरंगा हा दुसरा आहे, पण सर्वात मोठा म्हटलं तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे. ठीक आहे. पुढे, खालीलपैकी कोणी संयुक्त राष्ट्राचे जिंकले निर्वासित पुरस्कार 2024 तर उत्तर आहे सिस्टर रोझिता मिलेसी. पुढे, मेरा हाऊ चोंगबा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तो उत्तर आहे मणिपूर. पुढील प्रश्न, सरस आजीविका मेळावा 2024 कोणत्या ठिकाणी भरला आहे तर गुरुग्राम, लक्षात ठेवा, भरलेला आहे हरियाणामधील. भारतीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उत्तर आफ्रिकन देशाच्या भेटीदरम्यान भारत आणि मॉरिटेनिया किती सामंजस्य करार स्वाक्षरी झाली तर 4. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिल्या स्वयंसक्षम इंडोर एअर क्वालिटी मॉनिटरिंग सुविधा कोणत्या विमानतळ उपलब्ध करण्यात आली आहे तर तिरुअनंतपुरम. पुढे, इंडो तुर्की फ्रेंडशिप असोसिएशन उद्घाटन कोठे करण्यात आले तर उत्तर आहे हैदराबाद. पुढे, गरीब निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा केला जातो तो उत्तर आहे 17 ऑक्टोबर. नुकताच आसियान इंडिया ट्रॅक 1 सायबर धोरण संवाद कुठे आयोजित करण्यात आला आहे तर उत्तर आहे सिंगापूर. पुढे, कोणत्या शहराला अलीकडे सार्वभौम संपत्ती निधीद्वारे जगातील सर्वात श्रीमंत शहर म्हणून घोषित करण्यात आले तर उत्तर आहे अबुधाबी. ठीक आहे. पुढील प्रश्न, नुकताच अंतर्गत सुरक्षा प्रकरणासाठी विशेष सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर उत्तर आहे प्रवीण व्ही. पुढे, कोणत्या बँकेने आपली जागतिक स्थिती वाढवण्यासाठी अलीकडे सिंगापूरमध्ये आपली पहिली शाखा स्थापन केली आहे तर HDFC. पुढे, महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा कोणाची नियुक्ती करण्यात आली तर रुपाली चाकणकर. ठीक आहे. पुढील प्रश्न, अलीकडेच भारताने कोणत्या देशासोबत $3.5 अब्ज ड्रोन करार केला आहे तर USA अमेरिका सोबत. ठीक आहे. पुढील प्रश्न, अलीकडे दीपा कर्माकर निवृत्त झाली ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर आपल्या जिम्नॅस्टिक. ठीक आहे. पुढे, जागतिक हृदय दिवस कोणत्या वर्षी साजरा केला जातो तर कोणत्या दिवशी साजरा केला जातो उत्तर आहे 29 सप्टेंबर. आणि मित्र हो,
सर्वचे सर्व प्रश्न आपण घेतो, महत्त्वाचे प्रश्न घेतो जे आपल्याला प्रत्येक प्रश्न उपयुक्त आहे. ठीक आहे. आणि विकली करंट अफेअरचा एकमेव उद्देश असतो संपूर्ण आठवड्यामध्ये ज्यांना बघायला मिळत नाही ते पूर्णपणे बघू शकतात. आणि इवन दो जिम विद्यार्थी पूर्ण वीकली पाहतात आणि त्यांना पूर्ण वीक पाहतात आणि पूर्ण रिव्हिजनसाठी आपण पूर्णपणे आपण घेत असतो. ठीक आहे. आज आपण इथे सोमवारी आपण वेळेवर भेटू. धन्यवाद. थँक्यू मित्रांनो.